नमस्कार. मावळ परिसर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी मनोज मोरे आणि आत्ता आपण आहोत आडली या गावामध्ये. आपल्यासोबत आज मावळ पंचायत समितीचे गटनेते आहेत, सदस्य देखील आहेत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सचिन सर, स्वागत आहे आपलं आमच्या मावळ परिसर या न्यूज चॅनलमध्ये. तर काय सांगाल की नमस्कार. काय सांगाल की मी कामाचा माणूस आहे. आजही वाक्य महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या कानामध्ये घुमतंय. स्वर्गीय दादाची येणाऱ्या 22 तारखेला जयंती साजरी होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आपण दादांसोबत खूप जवळ आहात. काय सांगाल या बाबतीत? मी कामाचा माणूस आहे हे वाक्य दादांसाठी इतकं तंतोतंत जुळतं की सकाळी जेव्हा दादा कुठं जाऊ, राज्यातल्या कोणत्याही ठिकाणी जाऊ, कोणत्याही गेस्ट हाऊसला राहू, सकाळी 7 वाजता दादा लोकांच्या कामासाठी फ्रेश होऊन रेडी असायचे. 7 वाजता भली मोठी लाईन, मग येणार, काम करणार, जाणार. ज्याचं नाही होणार त्याला स्पष्ट सांगायचे, हे काम बाबा मला नाही वाटत हे होणार आहे, तू काय ह्या कामासाठी परत येऊ नको, दुसरं काय असेल तरी. आणि दादांनी फोन केला की समजायचं काम झालं म्हणून. कसलं पण म्हणजे काय असेल तरी अधिकारी मग दादांचा फोन गेला ना की अधिकारी काय पण मग ते नियमात बसून पण ते काम दादाच 100% व्हायचं. त्याच्यामुळं ते मी कामाचा माणूस आहे हे, आणि कामातनं जोडलेली माणसं आहेत ना हो, कामातनं जोडलेली माणसं आहेत. त्याच्यामुळं एवढा मास लिटर राज्यामध्ये तयार होणं आणि त्याच्याबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक असणं हे कामाशिवाय होत नाही. त्याच्यामुळे एकंदर दादासोबतचा तुमचा अनुभव कसा होता? आत्तापर्यंत दादाबरोबर जे आहे त्याच्यामधली जर्नी जी होती आपल्यासोबत, ती कशी होती? म्हणजे एका मोठ्या भावासारखे. दादा आम्हाला आहे ना मोठ्या भावासारखेच वाटायचे. चिडायचे, रागवायचे, जीव लावायचे. कधी गाडीत बसून, कधी चिडायचे पण गाडीत बसून. मग चिडून 5-10 मिनिटं झाली की मग परत समजून सांगायचे. मग कधी नाही समजून नाही कळालं की परत खवळायचे. पण पण एवढं म्हणजे दादांशी ना एवढं ट्युनिंग जुळलं होतं ना, की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कार्यकाल काढलेला माणूस मी 8 वर्ष. दादासोबत? मग एवढं ट्युनिंग होतं दादांचं आमचं. मग दादांना काय पाहिजे ना हे कळायचं. म्हणजे दादांना काय पाहिजे, आता अपेक्षित काय आहे? ह्या तालुक्यात दादांना अपेक्षित काय आहे? इथं आमदार येण्यासाठी काय करायला पाहिजे? हे सगळं आहे ना एक वेगळ्या पद्धतीचं ट्युनिंग आम्हाला आत्मसात झालं. त्याच्यामुळं एक वेगळं आपण कसं घरात दोघं भावांचं कसं असतं, आपल्याला माहिती आहे. मग ते चिडणारे, आता भाऊ आता चिडणार आहे, समजा मोठा भाऊ म्हणून आमचे मोठे बंधू आहेत, आपल्याला चिडणार आहे. मग आपल्याला कळले दादा आता चिडणार आहे, पळून चला. मग पळून जायचं. मग कधी कधी म्हणजे अशा गमती जमती, आणि ते एक वेगळं खरंच एक मोठ्या भावासारखं दादांचं नातं माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर तयार झालं होतं. आणि मला या निमित्ताने म्हणजे मी खरंच म्हणजे आज आपण गेले कित्येक दिवस आपण आता वारीत बघतो, बरेच पत्रकार वारीतल्या लोकांना प्रश्न विचारतायत. आज वारीमध्ये पण वारकऱ्यांना या गोष्टीचा खूप हळहळ वाटतेय हळहळ की वाटते. म्हणजे आज दादा वारी जेव्हा जेव्हा असायचे तर तेव्हा एक वेगळाच अनुभव होता आणि आज नसल्याने त्यांना खूप म्हणजे एक वेगळं वेगळे हे होतंय. एक वेगळं एक वेगळं म्हणजे दादा म्हणजे आपलाच माणूस वाटायचा प्रत्येकाला. काय असलं ना की कुणी म्हणजे किती रंजलेला गांजलेला माणूस दादापाशी गेला की त्याचं विचारायचं कामच व्हायचं. त्यामुळे दादाच होता. मग दादाला ते कसली अडचण असो दादा सॉल्व्ह होणार, आणि मग त्याच्यामुळे ते वेगळं रसायन आहे. दादा म्हणजे एक वेगळं रसायन होतं या राज्यातलं खरं. तर आपल्या मागे आपण जर बघितलं असेल तर दादांचा अर्धा कृतीपुत्र आपण बसलेला आहे. तर दादांच्या हयातीनंतर एक आठवण म्हणून तुम्ही आपण एक संकल्पना डोक्यात कशी आली? संकल्पना म्हणजे ऍक्च्युली बघा दादा, आपण आता बरेचसे लोक त्यांच्या आवडत्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी करत असतात. कदाचित आणि महाराष्ट्रामधला हा पहिलाच पुतळा असेल. हा कदाचित असू शकतो. त्याच्यात मी काय खोलात गेलो नाही, परंतु पण त्यावेळेस न्यूज चॅनलला तसंच सांगत होते की पहिला पुतळा, पहिला पुतळा. परंतु म्हणजे पहिला पुतळा म्हणायचं किंवा पहिला पुतळा मी उभं केला म्हणून मला काय मोठेपणा पाहिजे असला काय भाग नाही. बरोबर.
आणि मी पुतळा उभा केलाय म्हणून मी दादांकडे पारदादांकडे गेलोय किंवा वहिनींकडे गेलोय आणि तुम्ही माझ्या इथं भेट द्या, असली पण काही इच्छा नाही. किंवा पुतळा मी उभारलाय म्हणजे मीच दादांचं लय जवळच आहे, असं काही नाही. हजारो माझ्यासारखे कार्यकर्ते. पण एक आयुष्यभर माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या स्विफ्ट गाडीमध्ये फिरायचो मी 2018ला. स्विफ्टमध्ये फिरायचो आणि त्या स्विफ्टमध्ये त्यांनी काय माझी चौकशी केली का, की हा किती पैशावाला आहे का? हजारो कितीतरी करोडो रुपये असलेले कार्यकर्ते त्यावेळेस जिल्हा युवक अध्यक्षाला इच्छुक होते. आणि माझ्यासारखा स्विफ्टमध्ये फिरणाऱ्या कार्यकर्त्याला दादांनी जर जिल्हाध्यक्ष सर्वसामान्य केलं, याच्यातून तुम्ही आज दादांनी तुमची जिल्हाध्यक्ष आज निवड केली. केलं आणि मग जर दादांनी मला जिल्हाध्यक्ष केलं, माझं पात्रता कदाचित नसलही आणि दादांनी मला जिल्हाध्यक्ष केलं, मला मोठं केलं, मला मोठेपणा दिला. आमदार, खासदार, मंत्री, आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, वहिनी, पारदादा, रोहित दादा, ही सगळ्या पवार फॅमिलीमध्ये उठण्याचं बसण्याचं माझं म्हणजे लेवल आणून ठेवलं मला आमदार खासदारांच्यात. म्हणजे ज्या आमदार खासदारांना एखाद्या दुसऱ्या तालुक्यातल्या आमदारांना किंवा मंत्र्यांना भेटायला किती वेळ लागतो, आम्हाला काय नाही, एका मिनिटात फोन केला, पीए उचलायचे, लगेच वेळ द्यायचे, आम्ही लगेच जायचो. म्हणजे एवढा मोठेपणा कोणामुळे मिळाला? एवढ्या आणि एवढं जर मोठं आम्हाला केलंय आणि एवढ्या वर्ष ठेवलं, ह्याच्यापेक्षा काय जास्त पाहिजे अजून? तर मग आम्ही जर दादांच्या आठवणी जर ठेवण्यासाठी जर एखादा आम्ही जर दादांचा अर्धकृती पुतळा उभं करू शकत नसेल, तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा एवढा मोठेपणा मिळाल्यानंतर काय उपयोग आहे आमचा? मावळ तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच असं असेल की बाबा एक खूप जवळचा कार्यकर्ता आज राष्ट्रवादीचा आता आहेच आहे, परंतु कोणाच्या डोक्यात अशा प्रकारची संकल्पना आलेली नाहीये की बाबा मी असं करू, पण तुम्ही ते केलं एक प्रेमापोटी म्हणा असं आता किंवा काय ज्याची शेवट असं असं काय कोणाला आपल्याला हे नाही म्हणायचं, कोणाच्या डोक्यात संकल्पना आली नसेल हे ते. पण त्या काळात त्यावेळेस काही घडामोडी पण तशाच घडल्या आणि काय होतं शेवट एक जाणीवेचा कार्यकर्ता म्हणून मी आहे. म्हणजे माझ्या पहिल्या पंचायत समितीच्या इलेक्शनला मला माऊली भाऊ दाभाडे, बापूसाहेब भेगडे, राजाराम आप्पा राक्षे, बापनासाहेब, बबन भाऊ भेगडे, ही 5 नावं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय पैसे आहेत का? काय होते आपल्याकडे? अहो, त्यावेळेस माझ्याकडे कोणची गाडी होती? सुमो होती, सुमो. सुमो गाडी असायची आणि त्यावेळेस आम्हाला तिकीट दिलं, आम्हाला मोठं केलं, आम्हाला निवडून आणण्यासाठी ही मंडळी घरोघरी, गावोगावी फिरली. अशा 4ही-5ही लोकांच्या जाणीव ठेवणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. माझं आजही मी जरी आज भाजपमध्ये आहे आणि माझा कोणता तरी घरातला कार्यक्रम असो किंवा माझा शाळेच्या निगडीत असो किंवा माझा वैयक्तिक कोणता कार्यक्रम असो, पक्षविरहित, तर माझं पहिलं आमंत्रण ह्या 5 मंडळींना असतं. का? तर त्यांनी आपल्याला उभं केलं ना, त्यांनी आम्हाला उभं केलं. आणि मग मग ते जाणीवेचा कार्यकर्ता आहे म्हणून मग आम्हाला वाटलं, की बाबा काहीतरी दादांचं आपण काय करू शकतो? दादांना आपण काय मदत काय दादांच्या स्मृती उजळण्यासाठी आपल्या पटलावर दादा कायम राहावे, आपल्या नजरेसमोर राहावे म्हणून हा उभा दादांचा आम्ही केलेला. अर्धाकृती इथं पुतळा आम्ही उभा केला. आपण आता भाजपमध्ये आहात. हम्म. मावळ तालुक्यामध्ये जे राष्ट्रवादीचे राजकारण जे आहे, हम्म. भाजपमध्ये जाण्याचा मानस अचानक कसा काय? काही स्थानिक त्यावेळेसच्या घडामोडी शेवट गटतट कसं होतं, की प्रत्येक पक्षामध्ये गटतट असतात. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात. काही मग कधी-कधी त्या इच्छा आकांक्षांच्या नादामध्ये एकमेकांशी मतभेद होतात आणि मग ते मतभेद झाल्यानंतर मग काही अडचणी झाल्या आणि मग त्याच्यामुळे मग आम्ही तो निर्णय त्यावेळेसचा तो निर्णय आम्ही ऍक्च्युअली तो निर्णय विधानसभा झाल्यानंतर आम्हाला हे झालं पक्षातनं आम्ही पण ऑलरेडी मी जेव्हा आम्ही बापूसाहेब भेगड्यांबरोबर विधानसभेला राहिलो त्यांच्या मागे उभं राहिलो त्याच्या अगोदरच मी ऑलरेडी राजीनामा दिला होता. म्हणजे नंतर आम्हाला ते बरंच दाखवलं की आम्हाला काढून टाकलं आम्ही ऑलरेडीच प्रदीप गारटकरांकडे बापू साहेबांबरोबर ज्यावेळेस आम्ही तिकीट मागत होतो राष्ट्रवादीचं पण त्यावेळेस नाही दादांनी टाळलं तिकीट द्यायचं. त्यावेळेस बापू साहेबांना आम्ही म्हटलं की आम्ही तुमच्यावर राहतो. मग त्यावेळेस आम्ही बाबा पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस पण शेवट ते राजकीय हे होतं आणि ते काही स्थानिक असतात अडीअडचणी त्याच्यामुळे ते घडलं आणि ते त्या पद्धतीने निर्णय तो त्यावेळेचा घेतला. त्यातलं खोलात जाऊन काय तसं बरं. राजकारण रोज बदलतंय दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने राजकारण चाललंय
त्याच्यामुळे काय एवढं काय त्याच्यामध्ये, आणि राजकारणाचा हा पैलूच आहे, म्हणजे असं काही नसतं. कितीतरी लोक पक्ष बदलून आमदार झाली, कितीतरी लोक मंत्री झाली, कितीतरी लोक बाजूला गेली, कितीतरी लोक आली, पण राजकारण संपत नाही. तुम्ही माणसात असाल तर राजकारण संपत नाही. अशा पद्धतीचा तो एक भाग आहे. मावळ तालुक्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहतोय, आज पावसाची जी अतिवृष्टी झाली त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुटफूट झाली वगैरे वगैरे सगळं काय झालेलं आहे. मानावं तसं प्रशासन आज त्याच्यावरती काम करताना दिसत नाही. आता जर तो खऱ्या अर्थानं हा पाऊस इतका विचित्र झाला, म्हणजे 4 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो पाऊस झाला, पाटणची घटना असेल, पाटणची घटना, ताजेची असेल, लोणावळ्यातला लोणावळ्यातली विषय, असेल, ताज्याचा विषय आहे, किंवा आमच्याकडं आज आमच्या गावामध्ये प्रचंड 100 एकरच्या वर भात शेतीला फटका बसला आमच्या गावामध्ये. मग बाकीच्या गावांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फटका बसला. तर प्रशासन त्याच्यावर काम तीव्रतेने का करत नाहीये, तर त्याच्या संदर्भामध्ये जर विचार करायला गेलं तर त्या जे प्रशासन हाताळणारी जी कोण मंडळी आहेत, मग पंचायत समितीचं प्रशासन असेल तर पंचायत समितीतले जी काही मंडळी आहेत, किंवा जिल्हा परिषदचं प्रशासन नसेल काम करत तर जिल्हा परिषदचे काही प्रशासन हाताळणारी मंडळी आहेत, नगरपालिकेचं प्रशासन हाताळणारी मंडळी आहेत, तर ही सगळी जी निवडून आलेली मंडळी आहेत, ही तर आम्ही पाहिलं की ही ही सगळी मंडळी, आता आपण रोज फेसबुकला याला त्याला पाहतो, ही सगळी मंडळी ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी काम करत होती. पडलेली मंडळी काम करत होती. आमच्यासारखे इलेक्शन लढले नाही, पण एक राजकारणात असलेली मंडळी आम्हाला जिथं शक्य आहे तिथं काम करतं, आम्ही काम केलं. जिथं जिथं आता प्रशासन काम का करत नाहीये, तर काय झालेलं आहे की प्रशासनाला एक वेगळ्या पद्धतीची टेंडन्सी प्रशासनाच्या अंगात आहे, असं आम्हाला वाटतं. प्रशासनाच्या अंगात म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगात ते आहे. काय होतं की होणाऱ्या बदल्या असतील, मग आता याच्या खोलात तुम्ही म्हणता तुम्ही काय साजूकपणाने बोलताय का? पण मी स्वतः पंचायत समिती सदस्य गटनेता होतो, त्यावेळेस मी काम पंचायत समिती आमच्या हाताखाली असलेल्या लोकांचे काम त्यावेळेचा अनुभव पाहिले. कसा होता? त्यावेळेसचा अनुभव मी सांगतो. म्हणजे 100 जर प्रशासनात काम करणारे लोक असतील, तर त्यातली किमान 60-70 लोक 100% चांगली आहेत. अच्छा. 100% 60-70 लोक ही चांगली आहेत. चांगले. 25-30% लोक ही चुकार आहेत. 100% चुकार आहेत. आणि मग त्या चुकारांमुळे काय होतं, या 60-70% लोकांची नुकसान खराबी होतं. होती. आता आपण म्हणू मग यांना बदल्या करायला पाहिजे का, हे करायचं का, ते करायचं का, ते वेळोवेळी त्या बदल्या होत असतात. शेवट काम करणाऱ्या व्यक्तींनी हा विचार केला पाहिजे की मी प्रशासन म्हणून ज्या भागात काम करतोय त्या भागात तो भाग माझा आहे, त्या भागात मी स्वतः राहतोय, ही जेव्हा आपुलकीची भावना जेव्हा प्रशासनातल्या लोकांकडे येईल, तेव्हा निश्चितपणानं प्रशासन सुधरल. आणि भविष्यात ते सुधारताना आम्ही बघतोय. परंतु काही ठिकाणी होतात चुका. आता काय आलंय, मीडिया भरपूर आलाय, त्याच्यामुळं मीडिया मीडियामध्ये लगेच व्हायरल होतं, त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात दिसतं. पहिले एवढा मीडिया नव्हता. त्यावेळेस प्रिंट मीडिया होता. प्रिंट बरोबर. मीडियामध्ये आजची बातमी गेली, उद्याला दोन छापायला दिवस यायला 2 तर ती दिवस 2-2, लागायचे. 4-4 दिवस लागायचे. त्यामुळे बातमीची ती एक हे होतं. आता आज घडलं की लगेच अर्ध्या तासात तर कळते. अर्ध्या तासात कळते, तर प्रशासनातले लोक तिथं पोहोचतोवर 2 तास लागतात. पण न्यूज मीडिया लगेच पोहोचतोय. प्रशासनातल्या लोकांना जाताना तिथं सगळा लवाजमा संघ न्यायचा असतो. बऱ्याच अडी-अडचणी असतात. सगळ्यांच्या अडी-अडचणी समजून खऱ्या अर्थानं ठीक आहे, पण काही ठिकाणी 25-30% लोकांमुळे निश्चितपणानं प्रशासनाला हा ठपका आहे. म्हणजे असं काही म्हणता येणार नाही. आता आमच्या गावातले आमचे कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, ग्रामसेवक आहेत. सगळ्या मंडळींनी बऱ्यापैकी गावामध्ये फिरण्याचं काम केलंय. बऱ्याच ठिकाणी काही खासरामध्ये जाता येत नाही, काही भागापर्यंत पोहोचता येत नाही. पण बऱ्याच ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी सगळी मंडळी जाऊन पाहण्या केल्यात. आणि त्यांच्या राहिल्या असतील तर त्यांना फोटो काढून त्यांनी सांगितले, त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं दिसतं. पण आहे तुम्ही जे म्हणता त्याच्यामध्ये काय हे नाहीये. म्हणजे काय असं ती काय सापचूक नाहीये. 100% त्याच्यामध्ये तथ्य आहे. असं काही शेवटचा प्रश्न जास्त वेळ घेणार नाही आपला. महत्वाची गोष्ट, आज आपण इतक्या भाजपमध्ये काम करत असताना देखील आज अजितदादा बरोबर आपली जी आत्मीयता आहे ती आज प्रत्यक्षामध्ये दिसते. काय बरं का, उपकाराची जाण असलेला कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला माझ्याकडे मी पाहतो.
मला गावाचा ह्या सरपंच केलं माझ्या गावातल्या लोकांनी, काही ज्येष्ठ मंडळींनी. तर प्रत्येकाच्या उपकाराची जाणीव ठेवून काम करण्याचा मी प्रयत्न केला शेवटपर्यंत आणि करतोय. त्याच्यानंतर मला ह्या पंचक्रोशीतल्या लोकांनी पंचायत समिती सदस्य होण्याची संधी दिली. ह्या पंचक्रोशीतल्या त्या काळातल्या सगळ्यांनी मला निवडून दिलेल्यानं मला मतदान न केलेल्या लोकांसाठी पण मी एक जाणीव ठेवून मला त्या सभागृहात जाण्याची संधी दिली. त्या सभागृहात मध्ये एवढा काही निधी नसतो, परंतु तो निधी आणण्याचं काम मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलं. वाड्या वस्त्यांवर रोड करणे, अडीअडचणीला उभं राहणे, निधी मिळवून देणे, पेटगिरण्या, शिलाई मशीन, बरेच ताडपत्र्या, काही इंजिन, पाईप, विहिरी, हे ते अशा माध्यमातून त्या भागामध्ये काम केलं. लोकांनी मतदान केलं. त्या मतदान केलेल्या लोकांनी, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र जागले, अशा सगळ्या कार्यकर्त्यांची जाणीव ठेवून मी त्या पद्धतीने काम करत गेलो. आणि ज्यांनी मग मला पंचायत समितीच्या उमेदवाऱ्या दिल्या, ज्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतलं, ह्या सगळ्या लोकांचं आजपर्यंत त्यांनी केलेल्या खऱ्या अर्थानं आपण उपकार म्हणू. बरोबर. शेवटी उपकारच आहे ना. आज आपल्याला एवढं मोठं करण्यामागे या मंडळींचा हात आहे. तर त्यांची ती उपकाराची जाणीव म्हणून आजही मी माझा कोणताही कार्यक्रम असू दे, या सगळ्या मंडळींना मी नियमाप्रमाणे आमंत्रण देत असतो. मग मला जिल्हा युवक अध्यक्ष केलं. मग त्यामध्ये बापना साहेबांनी मला मदत केली. अजितदादांनी मला ठामपणानं मदत केली. मला जिल्ह्यातल्या बऱ्याच आजी माजी आमदार असतील, बरेच माझ्या कॉन्टॅक्ट मधले बरेचसे कार्यकर्त्यांनी मला जिल्हाध्यक्ष होताना दादांपर्यंत शिफारस करण्यासाठी बऱ्याच जणांनी मदत केली. मग ही सगळ्या मंडळींची मी आजही जाणीव ठेवतो. आजही मनात जाणीव आणि खऱ्या अर्थानं एक जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून, एक उपकारांची परतफेड म्हणून काय हा पुतळा नाही, पण एक आयुष्यभर ज्या माणसानं मला शून्यातनं 100 केलं, त्या माणसाचं स्मरण रोज मनातल्या मनात, आपण देवाचं पण नाव नाही घेत रोज, पण मी शाळेत रोज येतो. दिवसाआड 2 दिवसाआड एखाद दिवस गॅप राहते, पण रोज शाळेत जाताना आतमध्ये गेटमध्ये एंट्रन्स करताना मला दादांचा फोटो बघितल्यानंतर मला माझी जाणीव झाली पाहिजे की ह्या माणसामुळे मी आज एवढा मोठा आहे, आणि ह्या माणसामुळे माझी आज इथं शिक्षण संस्था आहे, आणि ह्या माणसामुळे आज मी समाजामध्ये ताठ मानाने फिरू शकतो. नक्कीच नक्कीच सर. त्याच्यामुळं फक्त एक जाणीवेचा भाग असणारा कार्यकर्ता म्हणून हे इथं उभं केलंय. आणि ह्याला उद्घाटनाला खऱ्या अर्थानं आज जे आमचे नेते आहेत, बाळाभाऊ भेगडे असतील, गणेश तात्या भेगडे आहेत, रवी आप्पा भेगडे आहेत, ह्या कार्यक्रमाला बबनराव भेगडे, माऊली दाभाडे, आमची ह्या भागातले अशोकराव घारेंसारखे नेते, नारायण गायकवाडांसारखे, मोहन शेट येवल्यांसारखे, भरत शिंदेसारखे, गुलाब मामा वरगडेंसारखे, ज्ञानेश्वर दळवींसारखी ह्या भागातली प्रचंड मोठी माणसं, म्हणजे बरीचशी माणसं, बरीच नाव घेतात, सर्वच नेते, तालुक्यातले बरेचसे नेते ह्या कार्यक्रमाला इथं येऊन त्यांनी हजेरी लावली. जरी सगळी बरीचशी मंडळी भाजपची इथं आली, प्रामुख्याने भाजपची मंडळी इथं कार्यक्रमाला थांबली, मी भाजपचा आहे म्हणून पण नाही थांबली, की एक राज्याचा एवढा मोठा नेता गेल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळा विरोध, ठीक आहे आता तर आपण युतीमध्येच आहे, तो तर वादच नाही. त्याच्यामुळे या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे एक जाणीवेचा कार्यकर्ता म्हणून मी माझी एक काय बाबा मी दादांसाठी काय करू शकतो, तर मी दादांसाठी काय करू शकतो, तर मी दादांचं इथं एक अर्धाकृती पुतळा उभा करून मी माझ्या मनाला समाधान देण्याचं काम करतोय. नक्कीच नक्कीच सर. सर खूप बरं वाटलं आज दादांविषयी आपली जी आत्मीयता आहे, जे दादांसोबत जे आपली तळमळ आहे, तळतळ आहे, ते आपण अबाधित ठेवले. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मावळ परिसर बरोबर आज आपल्या सोबत होते सचिन घोटकुले सर. तर अशाच काही विषयांवरती आपण पुन्हा एकदा भेटूयात. तुर्तास आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.